बंधू नमस्कार. जो काय आपण मागील व्हिडिओ बनवला होता की बुवा जो पानांचा गुच्छ होतोय, तर आपण त्यासाठी एक फवारणी सांगितली होती की 319 प्रतिपंप 100 ग्रॅम आणि त्यासोबत मॉर्गेन म्हणजे ॲमिनो ॲसिड 40 ते 45 ml आणि एखादी आपण मायक्रोन्यूटन घेऊ शकतात की झिंक बोरॉन कॅल्शियम. जसे की ते आपण पावडर फॉर्ममध्ये असेल तर आपण 25 ग्रॅम घ्यायचे. तर शेतकरी बंधूंनो, त्या घेतल्यानंतर तर तुम्ही रिझल्ट पाहू शकतात प्लॉटचा. अतिशय जबरदस्त असा पोगा निघालेला आहे आणि पानांमध्ये कुठेही आता गुच्छ असा दिसत नाही. एकदम पान जे आहे एकदम पूर्णपणे स्ट्रेस्ड आणि पानांमध्ये पाहू शकतात तुम्ही अंतर देखील एकदम जबरदस्त असा निघालेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण जर आता थंडीच्या वातावरणामुळे आपला पोगा अटकत असेल आणि जो काही आपल्याला झाडाचा जो ग्रोथ थांबली म्हणजे गुच्चा होत असेल पानांचा, तर शेतकरी बंधूंनो आपण त्यासाठी प्रतिपंप 319 ते 110 ग्रॅम आपण 18 लिटर ते 15 लिटर पंपासाठी घ्या. त्याच्यासोबत आपण एखादी चांगला पावडर फॉर्ममधलं मायक्रोन्यूटन घ्या. ते जर मायक्रोन्यूटन आपण पावडर फॉर्ममध्ये घ्यायचं तर 25 ते 30 ग्रॅम घ्या आणि त्यासोबत आपण मॉर्गेन म्हणजे ॲमिनो ॲसिड घ्यायचं आहे 25 ते 30 ml. तर जो काही आपला पोग आहे अतिशय चांगला निघेल आणि पानांमध्ये जो काही आपला गुच्चा होतोय म्हणजे वाढ थांबली तर आपल्या पानांमध्ये गुच्चा होतो, तर आपल्या पानांमध्ये ग्रोथ चांगली होईल. तर त्यासाठी आपण हा स्प्रे एक वेळेस अवश्य करा. तुम्हाला तुमच्या प्लॉटवरती 100% जो काही आपला पोग आहे आणि पानांचा गुच्छ आहे तर त्याच्यावर तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल.